आताची सर्वात मोठी अपडेट, लाडक्या बहिणींना पैसे येणे सुरू, ज्यांना आले नाहीत त्यांना या दिवशी सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची अपडेट समोर आलेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना पैसे येणे सुरू झालेले आहे। मोठी खुशखबर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगत आहे, कोणीच तुम्हाला सांगितलं नाही आतापर्यंत, मी तुम्हाला सांगत आहे। आणि सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ बघत आहात। बघा, पैसे येणे सुरू झालेले आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांना पैसे आले नाही, तुमचा मोबाईल चेक करा। पैसे जरी आले नाही तर तुम्हाला कोणत्या दिवशी पैसे भेटणार आहे त्याची तारीख देखील जाहीर करण्यात आलेली आहे। ज्यांना पैसे आले नाही त्यांना या दिवशीपर्यंत पैसे खात्यात जमा होऊन जाणार आहे, काही टेन्शन घेऊ नका। परंतु आता पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे, ही मोठी अपडेट आहे। बघा, कोणाकोणाला पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। बघा, मागच्या वेळी आपण मागील व्हिडिओमध्ये एक अपडेट बघितली, ज्यांना 1 रुपया पण भेटला नाही, ज्यांचे हप्ते हे थकीत आहे, मागच्या वेळी त्यांना 1 रुपया पण भेटला नाही, त्यांना पैसे वाटप सुरू झालेले आहे, असं आपण मागच्या वेळी बघितलं। परंतु ज्यांना आता पैसे भेटलेले आहेत, 7,500 रुपये आतापर्यंत तुम्हाला भेटले असतील, तर आता तुम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळत आहे। डिसेंबरचा हप्ता सुरू झालेला आहे। आता तुमच्या खात्यात डायरेक्ट पैसे आणि जिल्ह्यावाईज संपूर्ण जे पैसे वाटप आहे ती प्रोसेस सुरू झालेली आहे। मोठी खुशखबर आहे, आनंदाची अपडेट आहे। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, तुम्हाला सर्व काही मी नीटपणे सांगतो। तर बघा, आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्वप्रथम आणि लेटेस्ट अपडेट सिंपल आपल्या गावरान भाषेत मी सांगत असतो, त्यामुळे सर्वांनी आताच पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा। चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा। चला आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया। तर लाडकी बहीण योजना राज्यातील सर्वात फेमस योजना आहे। लाडक्या बहिणींमुळे महायुती सरकार आलेलं आहे, असं महायुती सरकार म्हणत आहेत। तर लाडक्या बहिणींमुळे आम्हाला हा दणदणीत विजय मिळालेला आहे, त्यामुळे आता महायुती सरकार देखील लाडक्या बहिणींसाठी जी लाडकी बहीण योजना आहे त्याचे हप्ते वाटप सुरू करत आहे। आता पैसे येणे सुरू झालेले आहे। आता कोणाकोणाला पैसे आलेले आहेत त्याबद्दल पण आपण जाणून घेणार आहोत। आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांना पैसे आले नाही, तुम्हाला जरी पैसे आले नाही तर बघा, तुम्हाला कोणत्या दिवशी पैसे भेटणार आहे ते तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून समजून जाणार आहे। फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, बस मग तुम्हाला दुसरं टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही। फक्त हा व्हिडिओ पूर्ण बघून घ्या, मग तुम्ही बिंदास राहाल की तुम्हाला समजून जाईल की कोणत्या दिवशी आपल्याला पैसे मिळून जातील, मग तुम्ही संपूर्ण बिंदास राहाल। चला आता आपण संपूर्ण माहिती बघू। आणि मित्रांनो आणि माझ्या बहिणींनो, ही माहिती जी आहे ही माहिती वरून आलेली आहे आणि माझ्याकडे जी माहिती वरून येते, जी माहिती सोशल मीडियावरती व्हायरल होते किंवा न्यूजवरती माहिती येते, त्याबद्दल मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि जास्तीत जास्त माहिती काढण्याचा मी प्रयत्न करत असतो। त्यामुळे जेवढी माहिती माझ्याकडे येते ती संपूर्ण मी तुम्हाला सांगतो। हे बघा, चला आता काय माहिती आलेली आहे ती माहिती आपण समजून घेऊया। पहिले जी माहिती आहे हे बघा, लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे। डिसेंबरच्या हप्त्याची तारीख ठरली आहे। ओके, तारीख ठरलेली आहे। ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांना कोणत्या तारखेला पैसे भेटणार आहेत त्याबद्दल अपडेट, परंतु बाकीच्यांना पैसे वाटप सुरू झालेले आहे। परंतु ज्यांना पैसे भेटले नाहीत त्यांच्यासाठी तारीख आलेली आहे। चला, मोठी अपडेट समोर आलेली आहे, ही मोठी अपडेट आपण समजून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत। त्या अगोदर ही माहिती बघा, पहिले जालन्यातील माहिती आहे। जालन्यातील लाडक्या भावाने 7,500 रुपये केले परत, लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ। आता बघा, लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी योजना आहे, परंतु इथे भावाने पैसे घेतले होते त्यामुळे त्याला ते परत करावे लागले आहेत। बघा, त्याने परत ते केलेले आहेत। एक ही सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। काही जणांनी या योजनेमार्फत गैरफायदा केलेला आहे, अनेक जणांनी यामध्ये मोठा गैरप्रकार करल्याचं आपण मागच्या वेळी बघितलं होतं। ते सोडा, आता आपल्याला त्याशी काही एवढं घेणदेण नाही, ठीक आहे। सरकार बरोबर बघतं आणि ज्यांनी गैरप्रकार केलेला आहे, मोठा घोटाळा केलेला आहे, त्यांना सर्वांना पकडलं जातं। चला आता आपण डिसेंबर हप्त्याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत, तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे। चला आता आपण संपूर्ण बघूया। हे बघा, राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे। या संपूर्ण कार्यकाळात
महत्त्वाचा रोल प्ले करणाऱ्या लाडकी बहीण योजनेचं पुढे काय होणार असा प्रश्न उपस्थित होत असतानाच आता या योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळण्याची तारीख समोर आली आहे। डिसेंबर महिना, हा जो डिसेंबर महिना आहे याचे पैसे कधी येणार असे अनेक जण प्रश्न विचारत होते, अनेक जण टेन्शन घेत होते की पैसे येणार की नाही आणि येतील तर 2100 रुपये येतील की 1500 रुपये येतील, याबद्दल पण कन्फ्युजन आहे। ते संपूर्ण दूर करतो, व्हिडिओ पूर्ण बघा। डिसेंबर हप्त्याची तुम्ही सर्व वाट बघत होतात तर फायनली आता डिसेंबर हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे। हे बघा, आर्थिक उत्पन्न कमी असलेल्या कुटुंबातील महिलांसाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै महिन्यात सुरू केली। त्यानंतर लगेचच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली। दरमहा 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केले जातात। आतापर्यंत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे 5 हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत। 5 हप्ते तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत। आता पुढील जो हप्ता आहे डिसेंबर हप्ता, तो कोणत्या तारखेला जमा होत आहे त्याबद्दल आता अपडेट बघा। आता डिसेंबर हप्त्याबद्दल माहिती बघा। राज्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू झाल्याने त्यापूर्वीच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा एकत्रित हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता। त्यामुळे एकूण 7500 रुपये आतापर्यंत सर्व लाडक्या बहिणींना मिळाले आहेत। बघा, 7500 रुपये, 7500 रुपये तुमच्या खात्यात आतापर्यंत जमा झालेले आहेत। आता तुमच्या खात्यात जमा होणार आहेत डिसेंबरचा हप्ता। बघा, दरम्यानच्या काळात ही योजना आचारसंहितेमुळे रखडली, मात्र आता महायुतीचं सरकार स्थापन झालेलं असल्याने पुढचा हप्ता लाडक्या बहिणींना कधी मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे आणि त्याबद्दल अपडेट बघा काय आलेले आहे। डिसेंबरच्या हप्त्याची वाट बघणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी आता दिलासा देणारी माहिती समोर आलेली आहे। तुम्ही आता सर्वजण डिसेंबर हप्त्याची वाट बघत होता, आता तुम्हाला बघा दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे। महिलांचा डिसेंबर महिन्याचा हप्ता हा पुढच्या 2 ते 3 दिवसात जमा होणार असल्याची माहिती भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे। बघा, सर्वात मोठी खुशखबर, ही अपडेट तुम्हाला आतापर्यंत कोणीच दिली नव्हती आणि ही माहिती समोर आलेली आहे। हे बघा, इथे काय म्हटलेलं आहे, इथे स्पष्टपणे तुम्ही बघू शकता काय म्हटलेलं आहे इथे, तुम्ही बघा। इथे तुम्हाला मी डायरेक्टली ते हे बघा लाईन ड्रॉ करतो, इथे तुम्ही वाचा, हे वाचा तुम्ही पहिले। हे बघा, जी माहिती येते, सत्य माहिती येते तेव्हाच मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो। उगाच मी तुम्हाला काही अपडेट देत नाही। जी माहिती कामाची आहे, जी माहिती ओरिजिनल आहे, ऑथेंटिक आहे, खरी माहिती आहे, तीच माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते आणि मी तुम्हाला सर्व डिटेल्समध्ये सिंपल आपल्या गावरान भाषेत सांगण्याचा प्रयत्न करत असतो, कारण मी पण तुमच्यामधलाच आहे। त्यामुळे तुम्हाला सिंपल भाषेत सांगण्याचा प्रयत्न करत असतो, कारण मी पण तुमच्यासारखा ग्रामीण भागातील एक व्यक्ती आहे। त्यामुळे माझ्या माता बहिणींना कोणती भाषा समजते या भाषेत मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो। हे बघा, आता तुम्हाला डिसेंबर हप्त्याची तुम्ही वाट बघत होता, राईट। आता तुम्हाला डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो पुढच्या 2 ते 3 दिवसात, हे बघा 2 ते 3 दिवसात, इथे स्पष्ट म्हटलेलं आहे 2 ते 3 दिवसात जमा होणार असल्याची माहिती कोणी दिलेली आहे, भाजप नेते जे आहेत सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिलेली आहे। 2 ते 3 दिवसात तुमच्या खात्यात पैसे पडून जाणार आहेत। आता महत्त्वाचं म्हणजे तुमच्या समोर एक प्रश्न आला असेल, 1500 जमा होतील की 2100 रुपये, हे अजून सांगता येत नाही आणि माझ्या माहितीनुसार तर तुम्हाला 1500 जाता सध्या 2-3 महिन्यापर्यंत मिळू शकतात। नंतर अधिवेशनात जरी पुढील 2100चा निर्णय झाला तर अधिवेशन संपल्यानंतर पुढील 2-3 महिन्यानंतर तुम्हाला 2100चा हप्ता चालू होऊ शकतो। परंतु आता सध्या तरी जो मागच्या वेळी 1500चा हप्ता होता तोच इथे 2-3 महिने तुम्हाला मिळू शकतो असं मला वाटत आहे। ओके, असे तर काही अपडेट नाही, पण मला असं वाटत आहे। ठीक आहे, 2-3 दिवसात तुमच्या खात्यात पैसे जमा होतील, लाडकी बहीण योजनेचे डिसेंबरचा हप्ता जमा होईल असं सांगण्यात येत आहे। भाजप नेते यांनी ही माहिती दिलेली आहे की 2-3 दिवसात तुमच्या खात्यात जमा होतील पैसे, त्यामुळे बिंदास राहा। ही तुमच्यासाठी मोठी दिलासादायक बातमी होती। पुढे अजून महत्त्वाची अपडेट आहे बरं, व्हिडिओ कट करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, माहिती पुढे महत्त्वाची आहे। बघा आता पुढील माहिती,
राज्यातल्या सगळ्या लाडक्या बहीण योजनेचा लाभार्थी महिलांना त्यांचे पैसे येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये मिळतील असं त्यांनी म्हटलं आहे. 2 ते 3 दिवस तुम्हाला वेट करावं लागणार आहे, मग तुमच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात होणार आहे. हे बघा, थकीत पैसे येण्यास सुरुवात. आता हे थकीत पैसेबद्दल पण समजून घ्या. दरम्यान ज्या लाडक्या बहिणींनी अर्ज करूनही काही तांत्रिक कारणांमुळे अजून एकही रुपया मिळाला नाही, हे बघा, जरी काही तुम्हाला तांत्रिक अडचणीमुळे 1 रुपया पण तुम्हाला मिळाला नाही, तर 1 रुपया पण मिळाला नव्हता अशा महिलांच्या खात्यामध्ये शुक्रवारपासून थकीत पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. ज्यांना अजूनपर्यंत 1 रुपया पण भेटला नाही त्यांना जर पैसे सुरू झालेले आहेत, त्यांच्या खात्यामध्ये पैसे येत आहेत, ज्यांना 1 रुपया पण भेटला नाही. आता महत्त्वाची माहिती बघा, तर पुढे बघा, तर आता डिसेंबरचे पैसे येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. पैसे वाटप सुरू झालेले आहे. पैसे वाटप सुरू कोणाला झालेले आहे? ज्यांचे थकीत पैसे बाकी आहेत, ज्यांना 1 रुपया पण अजूनपर्यंत भेटला नाही, ज्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक नव्हतं त्यांनी आता लिंक केलं, त्यांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. परंतु ज्यांना पहिले पैसे भेटले होते 7,500 रुपये तुम्हाला 5 हप्त्याचे भेटलेले आहेत, तर आता तुम्हाला डिसेंबरचा हप्ता 2-3 दिवसात तुमच्या खात्यात पडणार आहे. ही सर्वात मोठी तुमच्यासाठी खुशखबर आहे. बघू आता 2-3 दिवसात पैसे पडतात की नाही हे बघणे फार गरजेचे आहे. आता अपडेट तशी आलेली आहे, त्यामुळे तशी माहिती तुम्हाला दिली जात आहे. बघू आता ज्याप्रमाणे भाजप नेते यांनी दावा केलेला आहे 2-3 दिवसात तुमच्या खात्यात पैसे येतील. 5 दिवस आपण वाट पाहू, बघू आता पैसे येतात की नाही. ठीक आहे, जी अपडेट माझ्याकडे येते ती संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आहे ते मी करत असतो. बघा, पैसे सुरू ज्यांना आले नाही त्यांना या दिवशी म्हणजे 2-3 दिवसात तुमच्या खात्यात पण पैसे येऊन जाणार आहेत. ही सर्वात मोठी अपडेट आहे. सो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. तर तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून सांगा. जरी तुमचे काही प्रश्न कमेंट करून तुम्ही सांगाल तर मी त्यावरती व्हिडिओ बनवेल आणि तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे तुम्ही कमेंट करून प्रश्न विचारू शकता. ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू एखाद्या नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तर माझी तुम्हाला फक्त एकच रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. आणि माझी यूट्यूब टीमला पण विनंती आहे की हा व्हिडिओ महाराष्ट्रभरात संपूर्ण व्हायरल करा. धन्यवाद.